नमस्कार. आपल्याला अनेकदा वाटतं की कायदा म्हणजे सरळ, स्पष्ट नियमांचा एक संच. पण खरं तर तसं नाहीये. कायद्याच्या जगात असे काही छुपे तर्क आणि नियम आहेत जे आपल्याला कोड्यात टाकू शकतात. आज आपण भारतीय न्याय संहितेमध्ये दडलेल्या याच काही नियमांना उलगडून बघणार आहोत. हे नियम कधीकधी आपल्याला अनपेक्षित वाटतील, पण न्यायाचा खरा अर्थ तेच सांगतात. चला तर मग कायद्याच्या या गुंतागुंतीच्या जगात दडलेलं तर्कशास्त्र एकदम सोपं करून समजून घेऊया. सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित तुम्हाला थोडा विचित्र वाटेल. विचार करा, काहीही न करता म्हणजे अगदी शांत बसून राहिल्याबद्दल एखाद्या व्यक्तीवर खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकतो का? ऐकायलाच किती वेगळं वाटतं नाही का? पण ह्या प्रश्नाचं उत्तर कायद्याच्या एका फार महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे आणि तेच आपण आज पाहणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे कायद्याचे छुपे नियम समजून घेणं. यांना कायदेशीर भाषेत सामान्य अपवाद किंवा जनरल एक्सेप्शन्स असं म्हणतात. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे नियम म्हणजे एक प्रकारे संपूर्ण न्यायसंहितेची मास्टर की आहेत. मग हे सामान्य अपवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत कायद्याचे टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे हे असे मूलभूत नियम आहेत जे प्रत्येक गुन्ह्याच्या व्याख्येसोबतच लागू होतात. कायदाच आपल्याला सांगतो की काही विशिष्ट परिस्थितीत एखादी कृती केली तरी ती गुन्हा मानली जाणार नाही. आता हे समजायला दोन साधी उदाहरणं बघूया. पहिलं, समजा 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाकडून काहीतरी चूक घडली, तर कायदा त्या कृतीला गुन्हा मानतच नाही. आणि दुसरं उदाहरण, जेव्हा एखादा पोलीस अधिकारी आपलं कर्तव्य बजावताना एखाद्या खुनी व्यक्तीला अटक करतो, तेव्हा त्याच्यावर कुणाला तरी डांबून ठेवल्याचा म्हणजे रॉंगफुल कन्फाइनमेंटचा आरोप होऊ शकत नाही. या दोन्ही घटना सामान्य अपवाद ह्या नियमांमुळे गुन्हे ठरत नाहीत. बरं, आता आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया की कोणीही काहीही न करता गुन्हेगार कसं काय ठरू शकतं? याचं उत्तर बेकायदेशीर कृती लोप किंवा इल्लीगल ओमिशन या संकल्पनेत दडलेलं आहे. याचा अर्थ एकदम सरळ आहे. कायदा फक्त तुम्ही काय केलं हेच नाही बघत, तर जिथे तुमची जबाबदारी होती तिथे तुम्ही काय करायला पाहिजे होतं पण केलं नाही याचाही विचार करतो. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. कायद्याच्या नजरेत एखादी कृती करणं आणि कायदेशीर जबाबदारी असतानाही जाणूनबुजून कृती न करणं यात काहीही फरक नाही. म्हणजे जिथे तुमची काहीतरी करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे तिथे तुमचं निष्क्रिय राहणंसुद्धा एक कृतीच मानली जाते. हे बघा, या उदाहरणातून सगळा प्रकार लगेच लक्षात येईल. समजा अने झला मुद्दाम जेवण दिलं नाही, त्याला उपाशी ठेवलं. ही झाली कृती लोप. आणि इतकंच नाही तर त्याला मारहाणही केली, ही झाली प्रत्यक्ष कृती. कायदा म्हणतो की या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत. या दोन्ही मिळून खुनाचा एकच गुन्हा तयार होतो आणि त्या संपूर्ण गुन्ह्यासाठी जबाबदार ठरतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण एका व्यक्तीच्या कृतीबद्दल बोलत होतो. पण त्याचं काय जेव्हा एका गुन्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त लोक सामील असतात? इथेच समान उद्देशाचं तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कॉमन इंटेन्शन समोर येतं. आणि हे तत्व गुन्हेगारी कायद्यात खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर हा समान उद्देश म्हणजे काय? विचार करा की हा एक टीमने केलेला गुन्हा आहे. कायदा असं म्हणतो की जर सगळ्यांचा मिळून एकच प्लॅन असेल तर त्या टीममधला प्रत्येक सदस्य त्या गुन्ह्यासाठी तितकाच जबाबदार आहे, जणू काही त्याने तो गुन्हा एकट्यानेच केला आहे. इथे प्रत्येकाचा उद्देश एक असणं हे महत्त्वाचं आहे. आता याच समान उद्देशाच्या कल्पनेला आपण एक पाऊल पुढे घेऊन जाऊया. ही संकल्पना आहे सहकार्याची. आणि गंमत म्हणजे कायदा म्हणतो की गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी सगळ्यांनी एकाच ठिकाणी किंवा एकाच वेळी हजर असण्याची काहीही गरज नसते. हे उदाहरण बघा, खूप नाट्यमय आहे. समजा आणि ब यांनी मिळून झला विष देऊन मारायचा कट रचला. ने आज थोडं विष दिलं आणि काही दिवसांनी ने थोडं विष दिलं. दोघांच्या कृती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या, पण त्यांचा उद्देश एकच होता, झचा मृत्यू. त्यामुळे कायदा त्या दोघांनाही खुनासाठी सारखंच दोषी मानतो. इथे 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या परिस्थितींची तुलना केली आहे आणि यातला फरक खूप सूक्ष्म आहे. पहिल्या परिस्थितीत 2 अधिकारी मिळून संगनमताने एका कैद्याला उपाशी मारतात. इथे त्यांचं सहकार्य आहे म्हणून दोघेही खुनाचे दोषी ठरतात. आता दुसरी परिस्थिती बघा. पहिला अधिकारी कैद्याला उपाशी ठेवतो, पण नंतर त्याची बदली होते. दुसरा अधिकारी येतो आणि तो स्वतंत्रपणे पहिल्याशी काहीही संबंध नसताना त्याला उपाशी ठेवतो, ज्यामुळे कैद्याचा मृत्यू होतो.
इथे सहकार्य नाही. त्यामुळे पहिला अधिकारी फक्त खुनाच्या प्रयत्नासाठी दोषी ठरतो, तर दुसरा खुनासाठी. पाहिलात, फक्त एका सहकार्य या शब्दाने निकाल कसा पूर्णपणे बदलून गेला. आणि आता आपण या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण हे पाहणार आहोत की एकाच गुन्ह्यामध्ये सामील असूनही दोन लोकांना वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा कशी होऊ शकते. याचं कारण असं आहे की कायदा फक्त तुमची कृती नाही पाहत, तर त्या कृतीमागची तुमची मनस्थिती तपासतो. हे उदाहरण या संकल्पनेचा अगदी गाभा आहे. समजा अला कोणीतरी इतका भडकावलं की तो रागाच्या भरात झवर हल्ला करतो. त्याचवेळी ब, ज्याच्या मनात झबद्दल आधीपासूनच राग आहे, तो झला मारण्याच्याच उद्देशाने अला मदत करतो. दोघांनी मिळून झचा जीव घेतला, पण दोघांची मनस्थिती, दोघांचा उद्देश वेगळा होता. त्यामुळे अला सदोष मनुष्यवधासाठी तर बला थेट खुनासाठी दोषी ठरवलं जातं. आणि कायदा स्वतः हे इतक्या स्पष्ट शब्दात सांगतो की जरी अ आणि ब दोघेही झेडच्या मृत्यूला कारणीभूत असले तरी ब हा खुनाचा दोषी आहे आणि अ केवळ सदोष मनुष्यवधाचा दोषी आहे. या एका वाक्यातून हे सिद्ध होतं की कायद्याच्या तराजूत कृतीपेक्षाही त्यामागच्या मनातल्या उद्देशाचं वजन जास्त असतं. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. जर कायदा आपल्या दिसणाऱ्या कृतींपेक्षा आपल्या मनातल्या छुप्या उद्देशांवरून न्याय करत असेल, तर मग न्याय या संकल्पनेचा खरा अर्थ तरी काय? याच प्रश्नासोबत आज इथेच थांबूया. विचार करत रहा. धन्यवाद.